हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आज मी सकाळपासून शूटला सुरुवातच केली नाही. आत्ता अचानक मला आठवलं की अरे आज तर आपण काही शूट नाही केलं आणि आता ऑलमोस्ट 7 वाजून गेले संध्याकाळचे आणि आत्ता आम्ही खळवाडी एरियामध्ये आहोत. प्रचार चालू आहे. ही बघा छोटीशी माझ्याबरोबर. काय नाव आहे बेटा तुझं? कावेरी. ही आहे कावेरी. आणि इथे आहेत आमच्या मॅडम सुषमा मॅडम. त्या आम्हाला गाईड करतात आणि आम्ही त्यांच्या अनुषंगाने कामं करत आहोत. अगं टीचरचा फरकच पडतो ना शेवटी. तर चला, उद्या आमच्या सांग बरं तुझं फील्ड जे आहे बॉ. आणि उद्या शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. तर आणि परवा इलेक्शन आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आणि आता सकाळचे 10 वाजले, परंतु थंडी काही कमी झालेली नाही. या भागामध्ये जरा जास्तच थंडी वाजते. मी रिअलाईज केलं, कारण आम्ही रोजच सिन्नरला जातो. इवन आत्ताही मी सिन्नरलाच चालली आहे. आता उद्या इलेक्शन आहे, आज आणि उद्या तर सकाळी 7लाच जावं लागेल. आणि हेल्पर उशीर येते आणि मलाही आपल्यालाही कामं असतं घरातले, त्याच्यामुळे मला उशीरच होतो. त्याच्यामुळे प्रशांतजी निघून गेले. प्रतीक पुण्याला गेला आहे फ्रेंडच्या लग्नाला. नाही तर मग काय, प्रशांतजी 2 व्हीलरवर जाता आणि आमच्यासाठी कार सोडून जाता. पण आता प्रशांतजी चालले गेले. आणि आजचं माझं टास्क म्हणजे मला बसने जायचं आहे. लिटरली मला बसचा एवढा काही एक्सपिरियन्स नाही लाईफमध्ये, त्यातल्या त्यात इथला तर बिलकुलच नाही. बघू आता. आय होप की मला बस स्टॉपवर गेल्यावर बस मिळेल. चला, सिन्नरला पोचते आणि मग बोलते तुमच्याशी. बरीच धावपळ आहे माझ्या मागे. सकाळी रेड व्हायचं आणि प्रवास करण्यासाठी जायचं. आणि मी सिन्नरला पोचली आणि मी एकटीच नाही पोचली. ते हे बघा, या मॅडम यांना तुम्ही बघितलं आहे मागे. अगं से हाय. माझी मैत्रीण मनीषा देखील आलेली आहे. एकदम छान मस्त ब्लॅक कलरची साडी घालून. मला खूप आवडली तिची साडी. आता ती घरी गेली की तिला सांगेल उद्या साडी धुवून बिवून प्रेस करून पाठवून दे माझ्या घरी. आपल्या पाचोरे मॅडमसुद्धा छान अशी मस्त सुंदर. तिला मी आल्या कॉम्प्लिमेंट दिलं की खूप छान साडी घालून आली. म्हटलं तिने पण छान अशी साडी घातली येलो कलरची. आणि कुठलाही बॉर्डरचा कलर कुठला आहे गं? ग्रीन आहे का? ग्रीन कलरची बॉर्डर. तर दोघींच्याही साड्या एकदम छान आहे. मी मात्र अनारकली घालून आले. मला साडीमध्ये कम्फर्टेबल नाही वाटत. तर चला, आता आम्ही ज्या कामासाठी आलेलो आहोत ते करतो. बरोबर ना मनीषा? आता मॅडम टकाटक होऊन आलेले आहे. आम्ही आलोय सोसो. नाही, मी कोण? ही ना, ही टकाटक. ही आली टकाटक. मी काहीच टकाटक नाही. मी माझी. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आणि आज तो खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे 2 डिसेंबर आणि आज इलेक्शन आहे. तर आता सकाळचे 7 वाजले. तर मी अशा पद्धतीने तयार झाली. काल मी इथेच थांबली होती आईकडे मुक्कामी. आणि आता आम्ही चाललेलो आहोत बूथला वोटिंग करण्यासाठी. म्हणजे माझं तर नाही आहे वोटिंग, परंतु तिथे चाललो आहे बुवा असं. तर हे बघा, ही साडी घातली मी कॉटनची आणि सिंपल अशी तयार झाली. आणि चला, आता आम्ही निघालो. भाऊ गेला, भाऊजाई गेली. आता आम्ही पण जातोय तिथे. सगळे लोक दिसले म्हणून मी चक्कर मारायला गेले. त्यांच्या घरी गेले. म्हटलं मतदान केलं का? प्रमोशन बी केलं. मी त्याला म्हटलं केलं का? थोडं आपलं. आणि ते म्हणून मी नव्हतं मी आधीच सर्च केलं. म्हटलं आपण तेवढा वेंडर करा करणार. यादी सर्च आपण पैसे दिले नाही. नाव सर्च केलं ते आधीच नाव होतं. मग त्याचं ओळखपत्र दिलं. सेम नावाने ओळखपत्र पण होतं. पण मग ती पब्लिकवर नाही असं तिथे निघते. काय मावशी पण आलीस? बाकीच्या आमच्या कपाळाला काही नाही. नका घेऊ त्या. माझ्या मागे खूप सगळे कपडे आहे, खूप सगळा पसारा आहे. तो इग्नोर करा. बाय द वे, आज वोटिंग होतं. तुम्हाला क्लिप दाखवल्याच. आणि आज आम्ही सगळ्या बहिणी प्रचंड थकलो, कारण की वोटिंग बूथवर दिवसभर. सकाळी आम्ही 7ला गेलो होतो. तर जवळजवळ 7 वाजले तेव्हा परत आलो. 12 तास आम्ही नॉनस्टॉप उभे आहे. त्यात आमच्यापैकी बऱ्याच जणींनी काहीच खाल्लं नाही. बऱ्याच जणी, आम्ही सगळ्याच का म्हणत नाही, फक्त पाणी. कोणी एखादा कप चहा पिलं आहे. मी 1 कप दूध पिलं होतं. त्याच्यावरच आहोत दिवसभर. प्रचंड म्हणजे प्रचंड पाय दुखतो. आता जरा वेळ जेवणं वगैरे करून मग आम्ही जाणार आमच्या घरी. प्रतीक आणि प्रशांत अजून आलेच नाही आहे, कारण ती गाडी असते ना वोटिंग बूथवरून, ते मतांची ती गाडी पेट्या पॅक झाल्यानंतर ते लोक घरी येतील. मी निघून आले कारण की मला उभंच राहत नव्हतं. तर जरा वेळात जाऊ आम्ही आमच्या घरी जेवणं वगैरे करून.
हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आणि माझी आंघोळ वगैरे झाली, स्किन केअर करून झालं, पण तुम्ही तरीसुद्धा किती खतरनाक दिसते तुम्ही बघू शकता. हा सगळा इलेक्शनचा थकवा आहे मी असं म्हणेन. आणि झोप झाली नाही त्याच्यामुळे चेहरा माझा असाही सुजलेलाच असतो झोपेतून उठल्यानंतर. परंतु आत्ता जेव्हा मी स्क्रीनवर स्वतःला बघते तर डोळे माझे अजूनही बऱ्यापैकी सुजलेले आहे. तर आंघोळ वगैरे झाली, आता गरम पाणी घेतलं प्यायला. आणि आज काय सिन्नरला गेली नाही. गेले 15 दिवस मी रोज सिन्नरलाच पळत होते. तर आज सगळं चाललं आहे जरा आरामशीर. तरी काही नाही, लेटच उठली मी बऱ्यापैकी, 8-8:30ला उठले. नंतर थोडंफार घर आवरलं, पोहे बनवले होते नाश्त्याला. प्रतीकचे बिझनेस पार्टनर आले होते, जे कन्स्ट्रक्शनमध्ये बिझनेस पार्टनर आहे. मग प्रशांतजी तर प्रतीक आणि मी उठायच्या आधीच चालले गेले होते. मग त्या दोघांना पोहे चहा दिला, मग आंघोळ केली, स्किन केअर केलं. आता गरम पाणी पिते, देवांची पूजा करते. प्रचंड पाय दुखतोय, एक पाय, डावा पाय पूर्ण गेलेला आहे. आता मला असं वाटतं आहे सिरियस व्हावं लागेल थोडंसं हेल्थच्या विषयी आणि काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल. आय थिंक की स्लिप डिस्कच्या इश्यूमुळे हा पाय माझा दुखतो आहे. म्हणजे खूप चालण्यात आलं ना गेले 15 दिवस, तर त्याच्यामुळे पाय दुखत असावा. हिपपासून तर पूर्ण असा पोटरीपर्यंत, काफपर्यंत माझा पाय खूप दुखतो आहे. बघू आता, घ्यावीच लागेल लवकरच ट्रीटमेंट. बसायलासुद्धा त्रास होतो आहे मला, इतका पाय दुखतो आहे माझा. चला पाणी पिऊन घेते आणि मग देवांची पूजा करते, मग बोलते तुमच्याशी. अरे बापरे, पाय मला बसू पण देत नाही. बऱ्याच दिवसापासून चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला नाही, त्यामुळे मी व्हिडिओ एडिट करत बसली होती. आता दुपारचे 3 वाजले. मी लंच केलेलं नाही. ब्रेकफास्टला पोहे बऱ्यापैकी खाल्ले होते, त्याचबरोबर गुळाचा चहाही पिला होता. आणि काय झालं ना, गेले 15 दिवस जेव्हा सिन्नरला जात होते तर आमचं लंच डिनर सगळं आईच्याच घरी व्हायचं. भावजया खूप छान टेस्टी स्वयंपाक करायच्या. ज्योतीच करत होती, कारण स्वाती आमच्याबरोबर प्रचाराला असायची. त्याच्यामुळे खूप खाणं व्हायचं. दूध, घरचं दूध, दही, तूप आणि सगळे एकत्र बसलो की माणूस जरा जास्तच खातं. तर खूपच वजन माझं वाढल्यासारखं मला फील होतं आहे. 70ला पोचली असेल मी, काहीतरी 68 वगैरे होतं. तर 2 किलो तर हमखास या 15 दिवसात वाढलंच असणार आहे. तर आता डाएट करायचा विचार करते. परंतु तसं काही नाही, मी नाश्ता हेवी केला होता, डिशभर पोहे आणि चहा. तर मला अजून भूकच लागली नाही. तर आत्ता प्रतीकचा फोन आला, जे मागेही आमच्याकडे आले ते, इवन आजच्याच व्हिडिओत तुम्ही त्यांना बघितलं, सौरभ सर. ते आलेले आहे कामानिमित्त, ते बिझनेस पार्टनर आहेत प्रतीकचे. तर ते आलेले आहेत, ठाण्याला असतात ते राहायला. तर प्रतीक बोलला की आम्ही जेवायला येऊ, पण टाईम त्याने फिक्स सांगितला नाही. ते कामानिमित्त बाहेर गेलेले. परंतु आता मी स्वयंपाक करण्याचा विचार करते. बघते आता काय स्वयंपाक काय आहे माझ्या फ्रीजमध्ये, काय बनवायचं ते मी बघते. इथे मी खूप सगळा गावठी लसूण होता ना दादांच्या आई-वडिलांच्या शेतातला, तो कांड्या मी कट करून घेतल्या, जुडी बांधलेली होती. आणि हे बघा, असं इथे मी लसूण सोलत बसलेली आहे. आणि दुपारी 3 ते पावणे 4, 3 ते 4च्या दरम्यान मी स्वयंपाक केला. आलू मटरची भाजी, पोळ्या, भात आणि शिरा. त्या दिवशीचे पर्सन जो तुम्ही आज व्हिडिओ बघितला, सौरभ, ते आलेले होते आणि प्रतीक, त्या दोघांनी जेवण केलं. परंतु आता तो 4ला केला आणि थोडंसंच खाल्लं, कारण ते ऑलरेडी वडापाव वगैरे खाऊन आले होते. तर आता मला डिनर बनवायचं नाही. आता संध्याकाळचे 7:30 वाजले. परंतु माझा लेफ्ट लेग इतका पेन करतो आहे की मी रिस्क नाही घेऊ शकत. आणि रिस्क का नाही घेऊ शकत मी तुम्हाला खरं सांगते. तुम्ही जर नेहमी व्हिडिओ बघत असाल माझे, मी बऱ्याचदा सांगते की मला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे. तरी पण जेव्हा मी साफसफाई करते, मी सगळे कामं करते. म्हणजे मला डॉक्टरांनी ॲक्च्युली 5 वर्षापूर्वी डॉक्टर काकतकर, ज्या माझ्या मैत्रिणी नाशिकच्या आहे त्या काकतकर डॉक्टरांना ओळखत असतील, खूप फेमस आहेत ते, अर्थोतज्ञ डॉक्टर आहेत ते. तर बरेचसे नाशिकचे लोक त्यांना ओळखतात, लांबून विदेशातून त्यांच्याकडे लोक येतात. तर जेव्हा हा प्रॉब्लेम मला सुरुवातीला झाला होता, असा पकडते मोबाईल म्हणजे माझ्या हाताला कळ लागणार नाही. तर हा प्रॉब्लेम मला जेव्हा झाला होता 5-6 वर्षापूर्वी, आय थिंक 5-6 वर्षापेक्षा जास्त झाले. तर त्यावेळेस त्यांनी मला 10 दिवसाचा बेड रेस्ट सांगितला होता. फिजिओथेरपी सांगितली होती, ती मी केली आणि मला रिलीफ मिळाला. त्याच्यानंतर जेव्हा मी एक्स्ट्रा काम करते, ट्रॅव्हल करते, लॉंग जर्नी, थकते वगैरे, जास्त घर क्लीन असं काही केल्यावर थोडाफार त्रास होतो. मध्ये ह्या 5-6 वर्षामध्ये अनेकदा मला डॉक्टरांना कन्सल्ट करावे लागलं. परत 1-2 MRI झाले. आणि माझे मिस्टर तर हाईट त्यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा त्रास सुरू झाला तेव्हाच की ऑपरेशन करू.
आणि असं म्हणतात बघा ऑपरेशन आपल्या इकडे का आधू का व्हायचं बुवा. तर मी असं बोलली की आधू का करताय, मला घेणं देणं, डॉक्टरांना तर सांगू द्या ना की ऑपरेशनची गरज आहे. तेव्हा मला त्यांनी माझ्या आईची आठवण करून दिली. आईचं 23-24 वर्षापूर्वी कमरेचं मणक्याचं ऑपरेशन झालं. ते बोलले तुझी आई ऑपरेशन करून आधू झाली का नाही, उलटं तर टणटणा उड्या मारताय, आई खूप ॲक्टिव्ह आहे म्हणून ते असं म्हटले. पण डॉक्टरांनी सजेस्ट केल्याशिवाय आपण आपल्या मनाने थोडं ऑपरेशन करू शकतो. तर ऑपरेशन इतकी वर्स्ट कंडिशन नाही आहे की ऑपरेशनच करावं लागेल अशी नाही आहे. त्याच्यामुळे कधी कुठल्या डॉक्टरांनी ऑपरेशन सजेस्ट केलं नाही. इवन काही डॉक्टर तर मला असेही भेटले की तुम्हाला स्लिप डिस्कच नाही आहे, आणि काहींनी MRIमध्ये एक्सरेमध्ये दाखवलं की ही बघा इथे हे काळी पडली आहे डिस्क, इथली ही ती जेलीची अशी एक डिस्क असते ती अशी नस दाबल्यामुळे, असं ते एक्सप्लेन केलं. तर म्हणजे या आजाराशी रिलेटेड मी कमीत कमी 5-6 डॉक्टरांना कन्सल्ट केले आत्तापर्यंत या 5-6 वर्षामध्ये. परंतु आता हे 15 दिवस जो मी प्रचार केला त्याच्यामध्ये खूप चालण्यात आलं. रोज वेगवेगळ्या एरियामध्ये आम्ही चालायचो. म्हणजे इतकंही नाही, पण मी चालत नाही ना कधी, चालणं होतच नाही. घरातून निघायचं, गाडीत बसायचं, जिथे जायचं आहे तिथे जायचं. इथे आल्यापासून मी वॉकही एक दिवस केलं, तेवढा पुरता शॉर्ट बनवून घेतला. थंडी इतकी आहे की वॉकही करत नाही, वर्कआउट नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे ते वॉक करणं, त्यात रस्ते बरोबर नाही गावाकडे, कशामुळे झालं गॉड नोज. परंतु मला 2-3 दिवसापासून खूप पेन होत होती ॲक्च्युली. परंतु माझ्यासाठी प्रचार करणं आणि इलेक्शन होईपर्यंत मी स्वतःच्या दुखण्याकडे लिटरली किती त्रास होत होता पण मी दुर्लक्ष केलं की नाही, इलेक्शन होईपर्यंत मला दुसरं काहीच नाही करायचं आहे. कारण आमचा रोजचा ठरलेला एरिया, कुठे कुठे लांब लांब लोक राहायला गेले, ऑटोने त्यांच्यापर्यंत जायचं, पोचायचं, रिक्वेस्ट करायची, ते आम्ही करत होतो. प्लस माहेरी गेलं म्हणजे बहिणी, भाऊजया, आईवडील त्यांच्याशी गप्पा मारण्यात वेळ जायचा. तर रात्री काल इलेक्शन सकाळी 7 ते संध्याकाळी 7, 12 तास मी एक ग्लास पाणी, 1 कप दुधावर होती दिवसभर. काही खाल्लं नाही. दिवसभर नॉनस्टॉप उभी, इकडून इकडं पळ, इकडून इकडं पळ. मीच नाही तर माझं सगळं कुटुंब, म्हणजे माझ्या बहिणी, भाऊ, बहिणींचे मुलं, सगळेच, भावाचे मित्र वगैरे. आणि रात्री मला खूप मजा, म्हणजे 7ला लिटरली ते वोटिंगची जी ते पेट्या वगैरे त्या पॅक झाल्यानंतर फॅमिलीज जाणार तिथून, बाकी 5-5:30ला तर वोटिंग बंद झालं. तर मी 7ला अशी कंडिशन झाली होती की नाही मी आता उभंच राहू शकत नाही. मग मी प्रतीकला बोलले की चल मला घरी सोड. मी घरी गेल्यानंतर काय 10 मिनिटांनी ती गाडी गेली असेल आणि मग माझी फॅमिली घरी आली. घरी आल्यानंतर पण मला कधीच झोपण्याव्यतिरिक्त मी बेडवर अशी लोळत नाही, नाही आवडत मला. परंतु इतके पाय दुखत होते की मी लोळून घेतलं चटईवर. रात्रीपासून रात्रभर जेव्हा झोपेत जाग आली की मला कानं होता येत नव्हतं. माझी एक लेफ्ट लेग कमरेपासून खाली इवन हिपसुद्धा खूप म्हणजे खूप पेन करतं आहे. आणि ह्या प्रचारादरम्यान ना मी तुम्हाला सांगू तर मी असे बेड रिडन पेशंट बघितले. खूप सिनियर होते काही घरांमध्ये, काही घरांमध्ये एज नसले, म्हणजे एंगेज कमी वयाचे पण लोक काही ना काही कारण धरून अंथरूण धरून आहेत. त्यांना बघून मला इतकं माझी स्वतःची अशी हे वाटायला लागली की आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. आता थोडं दुखतं आहे ना, आपण आता दुर्लक्ष केलं, सिरियसली घेतलं नाही, आज जे थोडं दुखतं आहे ते उद्या जाऊन मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आणि जेव्हा मी अशी लोकं बघितली की किती माणसाचं नाही का दुसऱ्यावर डिपेंड होऊन जातं माणूस प्रत्येक गोष्टीसाठी. आणि मग काही लोकांची ठेप नव्हती, खूप खूप वाईट गोष्टी बघण्यात आल्या. म्हणून मी ठरवलं की नाही आता दुर्लक्ष करायचं नाही. म्हणून मी काकतकर डॉक्टरांच्या इथे कॉल केला. तर जे मेन डॉक्टर आहेत काकतकर, त्यांची मला 7 जानेवारीची अपॉइंटमेंट मिळाली. मी ती घेऊन ठेवली आणि ते बोलले की आता त्यांच्या सूनबाई असतात, त्यांच्याकडे तुम्ही उद्या येऊ शकता. उद्याची पण अपॉइंटमेंट घेतली. परंतु एक MRI असला तर पिक्चर त्यांना क्लिअर होईल. मी MRI माझा ना जुने MRI वगैरे आता कुठे शोधणार मी, काही बॉक्सेस पॅक ठेवले. आणि त्यांना आता 2 वर्ष झालं. तर 2 वर्षापूर्वी केलेला MRI आणि आज केलेला MRI फरक राहणार आहे. 2 वर्षापूर्वी काय सिच्युएशन होती आणि आज काय सिच्युएशन आहे. म्हणून मी विचार केला की आपण MRI करून घेऊ. जबकी मागच्या 1 वर्षापासून प्रशांतजी माझ्या मागे लागले की आपण MRI करू. त्यांचं म्हणणं असंच असतं की MRI करून तो MRIचा रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे जायचं, म्हणजे त्यांना पिक्चर काय आहे ते कळेल. पण MRI आपण विचार करतो की काय उगाच 5-6 हजार रुपये लागून जाता. आणि ते MRI करायची प्रोसेस, तो मशीनमध्ये आवाज येतो, खूप थंडी वाजती. आता माझे 3-4 झाले, त्याच्यामुळे मला भीती वगैरे तर काय वाटत नाही त्याची. मला भीती कसलीच वाटत नाही, तो भाग वेगळा. तर मी टाळत आली. परंतु मी म्हटलं तसं मी असे लोक बघितले आणि मी विचार केला की बापरे, अशी वेळ दुश्मनावर सुद्धा नको यायला की आपण दुसऱ्यावर सर्वस्वी
डिपेंड नाही का, कोणी काही देईल, कोणी उचलेल, कोणी हात धरेल, कोणी अशी सिच्युएशन नको यायला. मग ते जीवन नसलेलं बरं नाही का, असं जगण्यापेक्षा. म्हणून मी ते स्वतःहून आज फोन केले, अपॉइंटमेंट घेतली. इव्हन मग मी MRIसाठी त्यांना विचारलं की किती वाजेपर्यंत, काकतकरांच्या इथंच, तर ते बोलले की 10 वाजेपर्यंत आहे, तर तुम्ही येऊ शकता. तर आता प्रशांतजी आणि प्रतीक एक अर्धा तासामध्ये येतील घरी. तर प्रशांतजी जेवण वगैरे झालं, बघते मी त्यांच्याशी डिस्कस करते, ते तर काही नाही म्हणणार नाही. आणि पण ते किती थकले काय ते सगळं, ते तर कधी थकतही नाही, पण ठरवते. ते जर हो म्हटले, होच म्हणणार आहे ते ऑब्व्हियसली. मी हे काय बोलते ते उलटे सरप्राईज होतील की अरे बापरे, आणि ते नाही कळेल की हिला खूप दुखत असलं पाहिजे, त्याच्याशिवाय ही स्वतःहून आज MRI म्हणत नाही आहे. तर मग आम्ही MRI करायला जाणार आहोत. तर मी आता लसूण सोलत बसली आहे इथे, ते येईपर्यंत लसूण सोलून ठेवू. आणि ते आले, त्यांचं डिनर वगैरे करून झालं की मग आम्ही जाऊ MRI करायला.